नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आज माझ्यासोबत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष या कक्षाचे प्रमुख रामेश्वरजी नाईक आहेत. रामेश्वरजी नमस्कार. नमस्कार. मित्रांनो, जेव्हा 2014च्या पूर्वी राज्यामध्ये ग्रामीण भागात शहरी भागातली परिस्थिती अशी होती की अनेक आजार असायचे. आजार 2014 पूर्वी होते, आताही आहेत. 2014 पूर्वी एखाद्या ग्रामीण भागातल्या गरीब व्यक्तीला जर आजार झाला तर त्याला उपचार मिळत नव्हते. त्याचं कारण आजार काही मोठे असताना त्याच्याकडे तेवढी आर्थिक ऐपत नव्हती हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्यावरती उपचार घेण्याची, आणि हॉस्पिटलसुद्धा उपलब्ध नव्हते. त्यामुळं बरेच रुग्ण जे आहेत ते अंथरुणात खिळून मृत्युमुखी पडायचे. 2014 नंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय सत्तांतर झालं. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाली आणि तुम्ही बघत आहात 2014 पासून ते 19 ते 2024 पर्यंत जेव्हा जेव्हा देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे आणि त्यांच्या कामाची सुरुवात ही एका रुग्णाला आर्थिक मदत देऊन ती व्हायची. यातूनच एक स्पष्ट संदेश द्यायचा की हे सरकार जे आहे गोरगरिबांचं आरोग्य जे आहे त्यांना योग्य ते उपचार मिळावेत, त्यांना आरोग्य त्यांचं चांगलं राहावं, या माध्यमातून त्यांनी काम सुरू केले. त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार सुरू केले. ह्याच जनसेवेच्या भावनेतून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष 2014 साली चालू केले. आज 2024मध्ये त्याच सहायता कक्षाचं थोडं आणखीन पुढे जाऊन एक्सपान्शन करून मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष असं स्थापन केलं. या माध्यमातून बऱ्याच रुग्णांना जेव्हा पहिली टर्म होती 2014 ते 19मध्ये जवळपास 24 लाखापेक्षा जास्त गोरगरिबांना मदतीचा हात या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने दिले होते. जर आपण पैशाच्याच बाबतीत हे मांडायचं झालं तर जवळपास 1500 कोटी 700 कोटी मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि 800 कोटीच्या आसपास धर्मादाय चॅरिटीच्या माध्यमातून आपण गोरगरिबांना देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मदत केलेली आहे. ही इतिहासातली सर्वात मोठी मदत होती आणि जवळपास 24 लाखापेक्षा जास्त आपण लोकांना जीवदान दिलेलं आहे. आता त्याच मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख आपल्यासोबत आज आहेत. ह्या कक्षाच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या पद्धतीने गोरगरिबांची सेवा केली जाते आपण आज त्यांच्याकडनं पूर्ण जाणून घेणार आहोत. तर मी सर्वप्रथम रामेश्वर दादांचं स्वागत करतो. रामेश्वर दादा, मला तुमच्याकडे एक माहिती पाहिजे की आता जे आपण हे मुख्यमंत्री सहायता कक्षाचं जे एक्सपान्शन केलेलं आहे, वैद्यकीय सहायता निधी कक्ष तर आहेत, त्याचबरोबर तुम्ही चॅरिटी देखील ह्या ठिकाणी संबंधित जोडलेली आहे. ह्या संदर्भात काय आहे त्याच्या योजना आणि त्याचं कशा पद्धतीनं आपण काम करू शकतो आणि लोकांना मदत करू शकतो? खरं तर तुम्ही सांगितलं आहे मुख्यमंत्री सहायता निधी या ठिकाणी होती, परंतु मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी जे निर्माण करण्याचं काम जे केलं ते 2014ला माननीय तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून जे होते आदरणीय देवेंद्रजी यांनीच ते सुरू केलं आणि आतापर्यंत आपण त्याचा आलेख पाहिलेला आहे. आणि त्याच धर्तीवर जेव्हा ते आता उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्याकडे विधी व न्याय विभाग होता आणि आपल्याला माहीत असेल की धर्मादाय रुग्णालय हे महाराष्ट्रामध्ये 468 धर्मादाय रुग्णालय होती की जे शासनाची जागा किंवा ट्रस्टच्या अंतर्गत रजिस्टर असतात त्या ठिकाणी निर्धनासाठी मोफत आणि दुर्बलासाठी 50% दरामध्ये त्या ठिकाणी उपचार केले जातात. अशी योजना असताना सुद्धा फक्त त्याचं एज्युकेशन अँड मॉनिटरिंग व्यवस्थित होत नव्हतं. म्हणून 2023ला या ठिकाणी तो कक्षसुद्धा विधी न्याय विभागाच्या अंतर्गत एक धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष म्हणून स्थापन करण्यात आला. आणि आता मुख्यमंत्री सहायता निधी त्यात वैद्यकीय पण, आपदा पण आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष असं एकत्र म्हणून या ठिकाणी आपण काम पाहतोय. आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री सहायता निधी माननीय देवेंद्रजी झाल्यापासून त्याला जे स्वरूप आलं, जे कोणाला माहीत नव्हतं की वैद्यकीयसाठी मदत मिळते. आणि तुम्ही तो आता तुमच्या याच्यामध्ये तुम्ही बोललात की रुग्ण की ज्याला
आजार इतका मोठ्या प्रमाणात असतो, त्याची आर्थिक जी स्थिती असते ती लाखाच्या घरात असते आणि तशा प्रकारचे रुग्ण कोणत्या स्कीममध्ये बसतात हे माहीत नसतं. त्यावेळेला अशा प्रकारच्या रुग्णालयामध्ये जिथे कोणताही असा गरीब व्यक्ती कधी विचारही करू शकत नाही, अशा रुग्णांना त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी 2014 सुरू केलेलं आहे. आणि तेच काम म्हणून आता त्याचं एक व्यापक स्वरूप म्हणून आता आपण मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष असं सुरू केलेलं आहे. तुम्ही म्हटलात की जे या लोकांना समजा मोठे आजार असतील आणि धर्मादाय जोडल्याच्या नंतर काय काय फरक पडले आणि कशा पद्धतीने त्यांना मदत करता येईल? आता आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आत्ता सध्याला 20 प्रकारच्या आजारांचं आपण या ठिकाणी मदत देतो. जशी की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अवयव प्रत्यारोपण असतील त्यांना 2 लाखापर्यंत आपण या ठिकाणी मदत करतो. कॅन्सर शस्त्रक्रिया असेल किंवा मेंदूच्या विकाराची शस्त्रक्रिया असेल किंवा हृदयरोगाची शस्त्रक्रिया असेल तर 1 लाखापर्यंत देतो. किंवा डायलिसिस किंवा केमोथेरपी किंवा शॉक लागला असेल त्यांना आपण 50,000पर्यंत देतो. लहान मुलांच्या शस्त्रक्रियेला 1 लाख देतो आणि जे नवजात शिशु असतील त्यालासुद्धा आपण 1 लाखापर्यंत या ठिकाणी उपचार देत असतो. आणि जे कॉक्लिअर मूकबधीर मुलं असतात ज्यांना ऐकू येत नाही म्हणून बोलू शकत नाही, ज्यांच्यावर एक मशीनची शस्त्रक्रिया कॉक्लिअर इम्प्लांट केली जाते त्याला आपण 3 लाखापर्यंत या ठिकाणी मदत करतो. आणि त्यासाठी मग त्याचं 1,60,000चं उत्पन्न दाखला असला पाहिजे आणि तो ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी आता मागच्याच आम्ही पद्धती या ठिकाणी अवलंबून करतो. नवीन दुरुस्त व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि डॉक्टरांचे जे एस्टिमेट आहेत जे त्याला कोटेशन दिलं जातं, त्याला अंदाजपत्र दिलं जातो ते या ठिकाणी सादर करावा लागतो. अपघाती जर एखादी रुग्ण असेल तर पोलिसांचा FIR दाखल लागतो किंवा अवयव प्रत्यारोपण असेल तर एक शासकीय झोनल ट्रान्सप्लांट कमिटीची एक समिती असते त्याचं त्या ठिकाणी संमतीपत्र अशा प्रकारे तो अर्ज आपण या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमधून घेतो आणि त्याला या ठिकाणी मान्यता देतो. त्याचबरोबर आपण आता पाहिलं आहे की धर्मदाय रुग्णालय ज्या रुग्णालयांनी शासकीय या ठिकाणी एक म्हणजे नाममात्र दरामध्ये जागा असतील किंवा जे रुग्णालय धर्मदाय ट्रस्टच्या अंतर्गत रजिस्टर असतील असे सर्व रुग्णालय हे या धर्मदाय रुग्णालय मदत कक्षामध्ये येतात. माननीय उच्च न्यायालयाने 2006ला ही योजना फ्रेम केली होती ज्याच्या माध्यमातून 13,000 बेड निर्धनांसाठी 6,500 आणि दुर्बल घटकासाठी 6,500 अशा प्रकारचे 13,000 बेड रिझर्व ठेवले होते. आणि त्या माध्यमातून ओव्हरऑल त्यांच्या जी कमाई असते त्याच्या 2% निर्धन रुग्ण फंड म्हणून असतो त्यात टाकायचं आणि त्यातनं ती वजावट करायची. बेसिक रेट त्या ठिकाणी आकारले पाहिजे होते आणि 9 प्रकारच्या विषयाचं बिलामध्ये आकारणी करू नये असं माननीय उच्च न्यायालयाने स्वतः ही योजना फ्रेम केली. कारण विधी व न्याय विभाग आपल्याला माहीत असेल त्याचा एक कॅडर हा ज्युडिशरी असतो. बरोबर. प्रधान सचिव असेल, सचिव असेल, जॉईंट सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी असेल, चॅरिटी कमिशनर असेल, जॉईंट चॅरिटी कमिशनर हा ज्युडिशरी असतो. त्याच्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने स्वतः ती योजना फ्रेम केली. परंतु माननीय देवेंद्रजी आपल्याला माहिती आहे की ह्या दूरदृष्टी असलेला नेता आहे. योजना तर होती लोकांपर्यंत पोहोचली नाही किंवा रुग्ण या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही असे पंचतारांकित रुग्णालय आहेत. म्हणजे जितकेही महाराष्ट्रातले पंचतारांकित रुग्णालय असतील 5 स्टार 7 स्टार मोठ्या प्रकारचे रुग्णालय जिथे सर्व प्रकारच्या सुविधा असतात त्या ठिकाणी ही योजना होत्या. पण त्या रुग्णाला माहीत नव्हत्या किंवा रुग्ण त्या ठिकाणी पोहोचू शकत नव्हता किंवा ते रुग्णालय या ठिकाणी दाद देत नव्हते आणि त्याच्यावर कोणाचंही कंट्रोल नव्हतं. अशा प्रकारचे जेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले मागच्या कालखंडामध्ये आणि त्याच्याकडे विधी न्याय विभाग होता अशा दोघी प्रकारच्या लोकांकडनं म्हणजे रुग्णालयाकडनं अशा कंप्लेंट येते की श्रीमंत व्यक्ती निर्धन दुर्बल घटक नसेल तो याचा फायदा घेतो किंवा विशिष्ट वर्ग याचा फायदा घेतो आणि रुग्ण असं म्हणायचे की आम्हाला त्या ठिकाणी एंटरटेन केलं जात नाही. म्हणजे दूरदृष्टीवाला नेता कसा असू शकतो तर हे देवेंद्रचे उदाहरण या ठिकाणी आहे. त्यांनी ह्या दोघी प्रकारच्या कंप्लेंट एकत्र केल्या. प्रधान सचिव, विधी न्याय विभाग, धर्मदाय आयुक्त आणि ते स्वतः बसले की ह्याच्यावर काय केलं पाहिजे. कारण माननीय उच्च न्यायालयाकडे पुन्हा पिटिशन यायच्या आणि त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने आदेश केला की राज्य शासनाने याच्यावर काहीतरी मॉनिटरिंग सिस्टीम लावली पाहिजे. आणि त्यावेळेला ऑक्टोबर 2023ला एक धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष या ठिकाणी उपमुख्यमंत्री ते असताना विधी न्याय मंत्री असताना तो स्थापन झाला आणि त्यामध्ये आपण एक ऑनलाईन प्रणाली आली की आता रुग्णांना कुठे हेलपाटे मारायची गरज नाही आहे. त्यांनी
संबंधित रुग्णालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तो अर्ज द्यावा, तिथे त्यांनी स्वीकारला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावा, तिथे नाही स्वीकारला तर धर्मदाय ऑफिस जे असतं कार्यालय त्या ठिकाणी द्यावा, तिथे नाही स्वीकारला तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये येते आणि तिथे नाही स्वीकारला तर ह्या कक्षाकडे सादर करावा. तो ऑनलाईन या ठिकाणी व्हेरिफिकेशन केला जातो आणि त्यानंतर त्या रुग्णाला मान्यता दिली जाते आणि रुग्णावर उपचार झाले की 2% जो IPF आपला कोटा आहे त्यातनं ते वजावट केले जातात. त्यासाठी 1,60,000चं आत उत्पन्न दाखला असेल त्याला 100% मोफत उपचार केले जातात या धर्मदाय रुग्णालयामध्ये. ज्यांचं 1,60,000 ते 3,60,000 असेल त्यांचं सवलती दरामध्ये 50% त्या ठिकाणी केलं जातं. परंतु ह्याचे बिल जी आकारणी असते ही बेसिक रेटला असते. ज्या रुग्णालयाचं बेसिक रेट असेल सर्वात खालचं ते बिल या ठिकाणी आकारले जातं. अशा प्रकारचं माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी ती ऑनलाईन प्रणाली आणली की रुग्णांना त्यांचा पारदर्शकपणा कळला पाहिजे. देणारा आणि घेणारा म्हणजे लाभार्थी आणि करणारा ॲक्टिव्हिटी यामध्ये सुद्धा समन्वय झाला पाहिजे. म्हणून आपण एक टोल फ्री नंबरसुद्धा या ठिकाणी धर्मदाय रुग्णालयासाठी या ठिकाणी स्थापन केला आहे, ज्याचा नंबर आहे 1800-123-2211. या ज्या रुग्णालयांना किंवा रुग्णांना काही अडचण असतील तर त्या माध्यमातून या टोल फ्रीवर कॉल करतात आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समस्या सोडवतो. थोडक्यात तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की जे गावखेड्यातील गोरगरीब आहेत, आता तुमच्या माध्यमातून वगैरे बरेचसे पेशंट माझ्याकडे कॉल करतात, जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत जे पंचतारांकित मुंबईतले असतील, पुण्यातले असतील, ज्यांना शक्यच होत नाही. आता ग्रामीण भागातले लोअर इन्कमचे जरी असले आणि त्या लोकांना हॉस्पिटल म्हटल्याच्यानंतर तिथला खर्च मुंबई पुण्याचा परवडणारा नसतो. अशावेळी एक तुम्ही म्हटल्याप्रमाणे देवेंद्रजींची दूरदृष्टी जी आहे, ज्यांना अशक्यप्राय होतं उपचार घेणं, तुमच्या माध्यमातून मला एक जाणून घ्यायचं आहे की मुंबई पुण्यातले हे कुठले असे धर्मादाय मोठे हॉस्पिटल्स आहेत जेणेकरून त्यांना ह्या संदर्भातली मदत होईल, जर सांगता आलं तर नाव. असं आहे की धर्मदाय रुग्णालय हे 468 आहे, जसे की लीलावती, जसलोक, ब्रिज कँडी, हिंदुजा, HN रिलायन्स, कोकिलाबेन, पुण्यात रुबी हॉल, त्यानंतर जहांगीर, KEM पुण्याचं, त्यानंतर बिर्ला हॉस्पिटल, अशा जे पंचतारांकित रुग्णालय आहेत ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा ह्या अद्ययावत आहे. अशा प्रकारचे रुग्णालयसुद्धा ह्या मला वाटतं की त्यातले 99% रुग्णालय हे पंचतारांकित हे सर्व धर्मदाय रुग्णालय आहेत आणि तेच रुग्णालय याच्या अंतर्गत येत असतात. ज्या हॉस्पिटलची तुम्ही नावं घेतली सर्वसामान्याच्या ते आवाक्याबाहेरचे होते, पण मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यामुळं रुग्णाला जो उपचार घेण्याचा अधिकार आहे की ह्या हॉस्पिटलमध्ये देखील आम्ही उपचार घेऊ शकतो आणि आपलं प्राण वाचू शकतो. एकूणच आता ही जी दूरदृष्टी आहे, आता ह्याच्यामध्ये धर्मादायच्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे काही केसेस आल्या असतील तर आजपर्यंत हायेस्ट केस म्हणजे जे मी आर्थिकच्या बाबतीमध्ये विचारतो, ज्यांचं म्हणजे काहीच नव्हतं, देवेंद्रजींनी पहिल्या पंचवार्षिकमध्ये केलेलेच आहेत, ह्या महिन्याभरातली आठवड्याभरातली काही केस आहेत का की ज्यांच्याकडनं आपण त्या हॉस्पिटलमध्ये उपचार निश्चित तुम्ही त्या प्रकारे सांगितलं की गोरगरिबांना कधी आपल्यासारखा सर्वसामान्य सुद्धा ह्या रुग्णालयाकडे जाऊ शकत एवढी त्याची आर्थिक त्या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी असलेल्या सुखसुविधा आणि त्याचं एक्सपर्ट त्या ठिकाणी आहेत, हे मान्य केलं पाहिजे. परंतु आपल्या जे हक्काचे जो हकदार आहे त्याला ते मिळालं पाहिजे. म्हणून माननीय देवेंद्रजींनी 2023ला विधी न्यायमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना हा कक्ष स्थापन केला की खरा लाभार्थी, खरा निर्धनाने दुर्बल पेशंट त्या रुग्णालयामध्ये पोहोचला पाहिजे आणि त्याला अशा पंचतारांकित 7 स्टार रुग्णालयामध्ये उपचार मिळाले पाहिजे, अशी सोय या ठिकाणी केली. तुम्ही पाहिलं आहे की दूरदृष्टी असा नेता म्हणजे काय की मुख्यमंत्री सहायता निधी होतीच, पण ते वैद्यकीय मदत करू शकतं हे पहिल्यांदा काढणारं सुद्धा देवेंद्रजी 2014ला आहेत. आणि ज्या वेळेला विधी न्यायमंत्री झाले तर ही प्रकारची योजना असताना त्याला प्रभावीपणे कशी राबवता येईल आणि खऱ्या लाभार्थीपर्यंत कशी पोहोचवता येईल आणि त्या लाभार्थ्याला अशा रुग्णालयातून कसे उपचार मिळवून देता येईल म्हणून हा कक्ष या ठिकाणी स्थापन केला होता. आणि त्या माध्यमातून मी आज बघतोय की गंभीर रुग्ण म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट, एक HN रिलायन्सचं उदाहरण देतो, आत्ता 8 दिवसापूर्वी सुद्धा किडनी ट्रान्सप्लांट, शेकडो किडनी ट्रान्सप्लांट ह्या योजनेच्या माध्यमातून झाले, ज्याची 20 लाख ते 25 लाख रुपये खर्च असतो, जो आपल्यासारखा माणूस बेअर करू शकत नाही. तो ज्याच्याकडे खायचे वांदे आहेत अशा रुग्णांना या ठिकाणी आणून ते केले जातात. आणि त्यातनं हार्ट ट्रान्सप्लांट जे एक उदाहरण मी पाहिलं की HN रिलायन्सला एक मुलगा होता, ज्या ठिकाणी तर देवेंद्रजींना कोणतरी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी मेसेज केला
की असा एक मुलगा HM ॲडमिट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट लागतं आहे आणि त्याची आई त्याला लिव्हर देणार होती आणि तो सातारा जिल्ह्यातल्या एका खेड्यागावाचा होता. सातारा जिल्ह्यातला. आणि त्यानंतर मला देवेंद्रचा मेसेज आला आणि मग त्यानुसार मी त्या HM गेलो. त्यावेळेला त्या पेशंटची भयानक स्थिती जी पाहिली, जेव्हा आपण हा कक्ष स्थापन केला उपमुख्यमंत्री असताना त्यावेळेच्या 2-3 महिन्यानंतरच हा सुरू झालं. म्हणजे ह्याचा परिणाम काय असू शकतो, तुम्हाला एक उदाहरण देतो. मी त्या पेशंटला भेटायला गेल्यानंतर असं कळलं की त्यांच्याकडे 2.5 एकर शेती होती, वडील त्या मुलाला नव्हतं, आई लिव्हर देणार होती आणि त्यांनी 2.5 एकर शेत विकून त्या ठिकाणी 25 लाख रुपये त्या HM भरले होते. त्याला पुढचे अजून 7-8 लाख रुपये लागत होते, म्हणून त्यांनी कोणातरी सांगितलं आता पैसे नाही तर मदत करा. त्यावेळेला आपल्या सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या एवढ्या मोठ्या नेत्याला कसा मेसेज करू शकतो आणि त्याचं लगेच कसं ॲक्शन होऊ शकते याचं उदाहरण ते आहे. मग त्यावेळेला मी गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांना योजनाही माहीत होती, कारण ते कक्ष पहिल्यांदाच 1-1.5 महिन्यापूर्वी सुरू झालं होतं आणि तो आपल्या कार्यकर्त्याला माहीत होता, म्हणून त्यांनी ते केलं. आणि त्यामध्ये मी गेलो, ते डॉक्युमेंट चेक केले, तो खरा निर्धन होता. मग तिथल्या मॅनेजमेंटशी बोलल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट केली आम्ही आणि त्यांनी लगेच त्याला पैसे वापस केले. मी त्या मावशीला सांगितलं की असं होतं की ती स्टोरी कळल्यानंतर असं कळलं की त्याचं शेत विकलं. माननीय देवेंद्र सांगितलं की पहिले त्याला शेत नावावर करायला सांगा आणि मग ऑपरेशन. आकाश शुक्ला डॉक्टर होते. मी त्यांनाही भेटलो की सर असं असं आहे आणि त्यांनी मान्य केलं. तर पैसे घेऊन शेत पण मिळालं आणि तो मुलगाही चांगला आहे. म्हणजे ह्या योजनाचा परिणाम कसा असू शकतो, जो तळागाळातला खरा गरजू आहे की आज त्याच्याकडे पैसा नाही आहे परंतु असा गंभीर आजार आहे आणि अशा रुग्णालयामध्ये होऊ शकतो, तो विचार आपणही करू शकत नाही. अशा प्रकारच्या रुग्णालयामध्ये आता उपचार सुरू होत आहेत. हे एक देवेंद्रचं विशेष आहे. दादा, देवेंद्रजी म्हणतात की वैद्यकीय मदत जी आहे ते एक पुण्य कमावण्याचं साधन आहे आणि ह्याच्यामध्ये जर आपण कमी पडलो तर आपण पुढे जनतेला आपल्या मनाला देखील आपण हे उत्तर देऊ शकत नाही. ह्या आता जो उदाहरण दिलात अतिशय मनाला पिळवून टाकणारं उदाहरण आहे. ह्या संदर्भातनं आता ह्याचा कक्षाचा जो व्यापकता जी वाढवत आहेत, आपण मागे चर्चा केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याला ह्याचं एक कक्ष असणार आहे. त्या संदर्भातलं कारवाई पुढे तिथून कशी होणार आणि त्याचं आत्ताचं स्टेटस काय असणार आहे, काय आहे? आपण पाहिलं की देवेंद्रजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर पहिली साईन जी केली ती एका बोन मॅरो ट्रान्सप्लांट पेशंट ज्याला कॅन्सर आहे आणि त्याचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचे पुण्याचा रुग्ण, त्याला 5 लाखाचा चेक देण्याचं काम पहिली साईन त्यांनी आत्ता ह्या कार्यकालात केली. आणि त्यांचं लक्षात असं आहे, आतापर्यंत आपण आता जी सिस्टीम मुख्यमंत्री सहायता निधी जी राबवतोय ती जुन्या पद्धतीने राबवतो. की नवीन त्यांनी सांगितलं की लोकांना ही लोकाभिमुख झाली पाहिजे, लोकांना ती त्यांना कळली पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी मग त्यांनी पहिला आदेश आम्हाला असा दिला की लोक या ठिकाणी चक्कर का करतात. कारण आत्ताची सिस्टीम तुम्हाला समजून सांगतो, काही पेशंटला स्वतः मेल करावा लागतो. एकतर रुग्णांना मेल कसं करावं, ते डॉक्युमेंट कसे करावे हे कळत नाही. मग ते शेजारच्या DTP सेंटर, झेरॉक्स मशीन किंवा सायबर कॅफेमध्ये जातात. जे खेड्यावरून तो एक बाजारपेठेच्या सेंटरला असतो, त्या ठिकाणी गेल्यानंतर तो पैसे देऊन तो मेल करायला लावतो आणि मेल केल्यानंतर निघून जातो. आणि त्यातनं आमच्याकडे जे येतं ते क्विरी बॅक, म्हणजे काही त्रुटी असेल ते आम्ही पुन्हा त्या मेलला उत्तर देतो. त्या पेशंटला ते कळत नाही. शेवटी तो 10-12 दिवसांनी पुन्हा मंत्रालयात येतो, इथं लाईनमध्ये उभा राहतो, इथे येतो. मग आम्ही सांगतो तुमचा पेशंट डिस्चार्ज झाला, तो रिजेक्ट झालेला आहे किंवा तो आजार त्यात बसत नाही, तिथे रुग्णालय बसत नाही. अशा प्रकारची कारवाई त्याला 15 दिवसांना कळते, जोपर्यंत त्याच्यावर खर्च खूप झालेला असतो. ही त्यांची धावपळ, एकतर रुग्णांची मानसिक ताण या ठिकाणी आल्यानंतर जो होतो, त्यांची आर्थिक जी नुकसान होतं ती वाचण्यासाठी जिल्हा स्तरावर मुख्यमंत्री सहायता कक्ष स्थापन झाला पाहिजे, हा त्यांनी पहिल्यांदा सांगितला. एक विषय. दुसरं, हे पेपरलेस कसं करता येईल आणि रुग्णाला त्याचा भूदंड कुठे लागणार नाही, म्हणून आम्ही एक पेपरलेस एक सॉफ्टवेअर बनवतो आहे, ज्या माध्यमातून रुग्णालय, ज्या रुग्ण तिथे ॲडमिट असेल तो रुग्णालय, त्या रुग्णाला फक्त पेपर त्या ठिकाणी नेणं, ते अपलोड करतील, त्याची लिंक रुग्णाला येईल. रुग्ण फक्त त्याचा जो फॉर्म आहे तो कोणत्या स्टेजला आहे ते ट्रॅकिंग करण्याचं काम करेल आणि त्यांना काही अडचण आली तर त्या जिल्हास्तरीय कक्षाला संपर्क करून तिथे त्याची अडचण सोडवली जाईल. अशा प्रकारचं हे जिल्हास्तरीय कक्षही काम करेल. आणि पुढची जी ऑनलाईन प्रणाली आहे त्याच्या माध्यमातून मॅक्झिमम 3 दिवसाच्या आत वरती राज्यस्तरावर पेपरलेस आणि फेसलेस, फक्त लाभार्थी
ज्याला लाभ मिळाला तो माननीय देवेंद्रजींच्यामुळे मिळाला, एवढंच त्या ठिकाणी असेल. त्यांनी अर्ज केल्यानंतर त्याला निपटारा 3 दिवसात करावा लागणार. आणि काही त्रुटी असेल तर जिल्हास्तरीय कक्षाला सुद्धा आम्ही पाठवणार. ती त्रुटी पेशंटच्या मोबाईलवरही पाठवणार, रुग्णालयाला पाठवणार. संबंधित रुग्णालयाने तो आमच्याकडे अपलोड केला आहे. आणि ज्यांनी शिफारस आमदार, खासदार किंवा मंत्र्यांनी शिफारस केली असेल त्यांनासुद्धा जाईल. म्हणजे त्या त्रुटीसाठी ॲट अ टाईम 3 लोक 4 लोक त्याला कॉर्डिनेट करेल. आणि ती त्रुटी ताबडतोब दिल्यामुळे एक तर पेशंटचा वेळ वाचेल आणि ते डॉक्युमेंटचा जो मनस्ताप त्यांना मेल करायचा होतो, पुन्हा मेलमध्ये अर्धे डॉक्युमेंट असतात ते करता येत नाही. म्हणून एक सॉफ्टवेअर या ठिकाणी डेव्हलप केलं जाते, ज्या माध्यमातून सहजता त्या रुग्णालयाला कसं करता येईल हे एक विषय आम्ही या ठिकाणी करतो आहे. याच्यामध्ये आत्ता तुम्ही जे महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की मेल करेपर्यंत वेळ निघून गेले ते डिस्चार्ज, बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा वेळेस काय होतं की पेशंटचा नातेवाईक एकतर हॉस्पिटलाइज ॲडमिट झाल्याच्या नंतर एकतर आजार म्हटलं तर आपले जे कोणी नातेवाईक असतील तेही जवळ येत नाहीत. अरे मला कुठं आर्थिक गुरधण भरावं लागतं की काय करावं लागतं, हॉस्पिटलला सुद्धा सोबत जात नाहीत. अशावेळी जो रुग्णाचा नातेवाईक असतो एक तर आई, वडील किंवा भाऊ हे 3 व्यक्ती पेशंटसोबत असतात. अशावेळी तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रॉब्लेम होतात बऱ्याच ठिकाणी, जेणेकरून टाईम जास्ती निघून जातो. आता ह्या माध्यमातून म्हटलं तर जवळपास एक तर 2 दिवसामध्ये ॲडमिट केल्याच्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये ही प्रोसिजर पूर्ण क्लिअर होऊन पेशंटला त्याचं जे काही आपल्याकडनं मदत होईल ते पूर्ण मिळून जाईल. ह्या संदर्भात मला अजून एक ह्याच्यामध्ये एक विचारायचं होतं की बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की हॉस्पिटल्स आहेत, आता समजा एमपॅनलचा विषय समजा असेल, काही ठिकाणी हॉस्पिटल्स काय करतात, एमपॅनल असतानासुद्धा पेशंटला आधी पैसे भरा म्हणून प्रेशराईज करतात. आणि डॉक्टरांचं पहिलं कर्तव्य किंवा हॉस्पिटलचं पहिलं कर्तव्य असं असलं पाहिजे की आजार कुठलाही असो, पेशंट कोणीही असो, त्याला एकदा ॲडमिट करून घेऊन त्याच्यावरती उपचार मंजुरी मिळण्याच्या आधी चालू करता येईल का, अशा संदर्भात काही आपल्या माध्यमातून हॉस्पिटल्सला जे एम्पॅनल्ड आहेत आणि जे धर्मादाय आहेत अशा आपल्या माध्यमातून काही लेखी स्वरूपात किंवा असं काही सूचना देण्यात येऊ शकतात का, किंवा देऊ शकतो का आपण? खरं सांगितलं तुम्ही. एक तर आपण दोघी साईडनं विचार केला पाहिजे. आणि देवेंद्रजी असं नाही आहे की रुग्णालयावर प्रेशर करणं आणि त्याच्याकडनं करून घेणं आणि किंवा रुग्णाला बेनिफिट. 100% देवेंद्रजीचा एक याच्यामध्ये मोठो आहे की गरीब गरजू रुग्णाला चांगल्या प्रकारच्या आरोग्य व्यवस्था मिळायला पाहिजे. शासन त्या पद्धतीनं रुग्णालय ओपन करतं आहे, त्या पद्धतीनं एक्सपर्ट आपण मान्य केलं पाहिजे, त्या पद्धतीनं डॉक्टर नाही आहे. परंतु त्यांनी आता जी नवीन जी पोर्टल आणतो आहे आपण आणि नवीन इम्पॅनलमेंट सुविधा जी आणतो आहे, आता रुग्णालयालासुद्धा कुठे फिरण्याची गरज नाही. आम्ही आता त्यांना ऑनलाईन या ठिकाणी पाठवणार. ऑनलाईन त्यांनी डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर त्यांचं इन्स्पेक्शन ताबडतोब करणार आणि त्यांनी कोणतंही सिव्हिल सर्जन, DHO यांच्याकडे फिरण्याची गरज नाही. इम्पॅनलचा जसा अर्ज आमच्याकडे केला, जो फॉर्मॅटमध्ये भरून दिला आम्हाला, त्यानंतर लगेच 3-4 दिवसाचं इन्स्पेक्शन झालं की ॲटोमॅटिक त्यांना ते पोर्टल त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि दुसरं देवेंद्रजींनी सांगितलं की आता 20 प्रकारच्या आजार फक्त आपल्याकडे इन्व्हॉल्व आहेत आणि लिमिटेड आपण पैसा देतो आहे. त्याच्यामुळे ह्याला व्यापक स्वरूपात कसं मोठं करता येईल. धर्मदाय रुग्णालय असतील, प्रायव्हेट असेल, शासकीय रुग्णालय असतील, सेमी प्रायव्हेट असतील, सर्व रुग्णालयांना आम्ही आता आवाहन केलं आहे की तुम्ही फ्री प्रोसिजर तुमच्याकडनं ऑफर कोणत्या करणार आहे, ते प्रोसिजर ज्या सर्जरी करायची किंवा ट्रीटमेंट करायची प्रोसिजर असतात त्याची यादी द्या. दुसरं, तुम्ही किती बेअर करू शकतात, मुख्यमंत्री सहायता निधीने किती करावं, आणि एखादी डोनर असेल की दाता असेल त्याने किंवा ट्रस्टचं असेल तर IPF किती बेअर होतील त्या प्रोसिजरची लिस्ट द्या. तिसरं, जो 1,60,000च्या वर ते 3,60,000पर्यंत असेल तर पेशंट किती बेअर करू शकतो, मुख्यमंत्री सहायता निधीने किती बेअर करावं आणि हॉस्पिटल किती बेअर करू शकतो, ती प्रोसिजरची लिस्ट द्या. आणि चौथं जे आहेत की विविध प्रकारच्या राज्य आणि केंद्राच्या योजना कोणत्या आहेत त्याची प्रोसिजरची लिस्ट द्या. तितकं 4ही प्रकारच्या ज्या प्रोसिजर होणार आहेत त्यात लॉक करणार आहे आम्ही. म्हणजे काय होईल, जसा पेशंट पहिले ॲडमिट झाला तर डॉक्टरला कळेल की ही प्रोसिजर CMRFमध्ये इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडनं पैसा घ्यायचा नाही, तो इलिजिबल फुकटमध्ये होतो आहे. त्यांना माहिती आहे की CMRFचा इतका जो वाटा आहे इतका पैसा ऑटोमॅटिक 2 दिवसात येणार, इतका हा दात्याकडनं एस्क्रो अकाउंटमधून आपण तो दाता देणार किंवा IPFमधून कट होणार आणि हॉस्पिटल इतकं बेअर करायचं आहे. ही जी सुविधा आहे, मला असं वाटतं की हा दूरदृष्टी नेताच असला पाहिजे की प्रत्येक हॉस्पिटलला प्रत्येक प्रोसिजर लॉक होणार. आता कुठे 50 प्रोसिजर होणार, कुठे 20 होणार, कुठे 30 होणार, कुठे 10 होणार,
त्या पद्धतीनं मग तो पंचतारांकित रुग्णालय असेल, तो खाली तो ग्रामीण भागाचा रुग्णालय असेल, यांच्यामध्ये एक वाक्यता आणि प्रोसिजर वाईज लॉक सिस्टीम जर केली. आता गोंधळ तो तुम्ही म्हटलं त्याप्रमाणेच आहे की आता त्या हॉस्पिटलला कळत नाही की याला किती मंजूर होणं येणार आहे, हे कळत नाही, किंवा खरंच होणार आहे का रिजेक्ट होणार आहे डॉक्युमेंट असेल तर हेही कळत नाही. एक पोर्टल ऑनलाईन प्रणाली केल्यामुळे त्यांना सहज कळलं की हे डॉक्युमेंट सबमिट केले, त्यानुसार ॲटोमॅटिक ट्रस्टकडनं इतके पैसे त्यांना एस्क्रोकडला येणार, इतके मुख्यमंत्री सहायता निधीमधून येणार आणि इतके त्यांना बेअर करायचे. म्हणजे पेशंटला ज्या 1,60,000 असेल तर कमीत कमी किंवा मोफतमध्ये कसं करता येईल ही रचना लावते. शासकीय योजनामध्ये आता काही ठिकाणी असं असतं, केंद्र आणि राज्याच्या खूप मोठ्या प्रमाणात योजना आहेत, जसे की महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, आयुष्यमान भारत आहेत, राष्ट्रीय बाल सुरक्षा योजना आहे, जे 5 वर्षात 6 वर्षाच्या आतील रुग्ण असतील त्यांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार देखील कोणाला माहीत नाही. एडिप्स नावाची सामाजिक न्याय विभाग केंद्राची आहेत, त्याच्या माध्यमातून होतात. रेअर डिसीज 50 लाख पर पेशंटला मिळतं, तर कॅन्सर पण आहे, ही सुद्धा योजना आपल्याला कोणाला माहीत नाही. अशा पद्धतीनं जे रुग्णालय चांगले काम करत आहेत त्यांनाही मानसिक ताण होऊ नये म्हणून त्यांनी आमच्याकडे जे आम्ही एक SOP बनवली ती ऑनलाईन या ठिकाणी दाखल केली, त्यांनी ती भरावी. ती भरल्यानंतर ॲटो मोडवर 3 दिवसात ॲटोमॅटिक त्यांचे इन्स्पेक्शन जागेवर होणार, त्यांना कोणाला पाया पडायची गरज नाही, कुठेही कोणाचं सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही. आज सिव्हिल सर्जनकडे जा, DHOकडे जा, ह्या डिपार्टमेंटला, आणि त्या फिराफिरीमध्ये तो हॉस्पिटल त्रस्त होतो आणि त्याला वेळ लागतो. हे वेळ वाचला पाहिजे, त्यासाठी त्यांनी ऑनलाईन केल्यानंतर ॲटोमॅटिक इथे कुणी अर्ज म्हणजे त्यांना फॉलोअप करायची गरज नाही, इथे त्या हॉस्पिटलवाल्याला यायची गरज नाही. ॲटो मोडवर त्यांनी जे सबमिट केलं की ॲटो मोडवर 3 ते 4 दिवसात ते इन्स्पेक्शन होऊन आमच्याकडे रिपोर्ट झाला की ॲटोमॅटिक त्याचं पोर्टल त्या ठिकाणी ॲक्टिवेट होईल आणि त्याला ती लागू होईल, की त्यांना कळून जाईल की ही प्रोसिजर लिस्ट आम्हाला अलाउड झालेली आहे आणि तेवढं तो उपचार करेल. थोडक्यात तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की आजार कुठलाही असो 99% त्याला मोफत उपचार मिळावं ह्यासाठी दाता असेल, हॉस्पिटल काय बेअर करणार, CM रिलीफ फंडमधून काय बेअर होणार, म्हणजे सगळ्यांचा निधी, समजा एखाद्या रुग्णाचं खर्च एक 2.5 ते 3 लाख रुपये असेल तर प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन होऊन त्या रुग्णाला मोफत उपचार मिळणार. खूप मोठी एक कन्सेप्ट आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे मोठे जेवढे पंचतारांकित हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये असं आहे की प्रत्येक आजार आहे, समजा एखादं हिप रिप्लेसमेंट असेल किंवा नी रिप्लेसमेंट असेल, मोठे मोठे हॉस्पिटलचे प्रत्येकाचे दर वेगवेगळे आहेत. ह्या दरासंदर्भात काही तो आपण करतोय का? आपण असं केलं की जे आमचा फॉर्म भरला आहे तुम्हाला मी 4 प्रकारच्या प्रोसिजर त्यांच्याकडनं हो 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 त्यांच्याकडनं मोफत कोणते ऑफर केले जे 2-4 जे म्हणतील की तुमचं पत्र आलं की आम्ही या मोफत करून देणार. दुसरं तुम्हाला मी म्हटलं की ट्राय पार्टी ॲग्रीमेंट जसं होईल की एखादी दाता, ट्रस्ट, IPF, CMRF आणि हॉस्पिटल ही प्रोसिजर लिस्ट वेगळी तयार होईल. दुसरं ह्या योजनेमध्ये बसत नाही, पण तो 1,60,000 ते 3,60,000 बसतो असा जो आहे त्याला सवलती दरामध्ये मिळाला पाहिजे, त्याचा हक्क पण आहे. मग त्यातनं पेशंट स्वतः किती बेअर करेल, आम्ही किती बेअर करणार आणि हॉस्पिटल किती बेअर, ही तिसरी. चौथी जे राज्य आणि केंद्राच्या योजना कोणत्या आहेत आणि त्या प्रोसिजर लिस्ट कोणती आहे, ह्या पद्धतीने दिल्यानंतर मला असं वाटतं इन्स्पेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सांगतो त्याचे ABCD ग्रुप होणार हॉस्पिटलचा. बरं. आणि त्या ग्रुपनुसार जे Cचे जे एवढे आले व्हेरिएशन येणार की तुमचं एखाद्या जिल्ह्यामध्ये C कॅटेगरीचं आहे पण तुम्ही जॉईंट रिप्लेसमेंटसाठी 1 लाखचं दिलं आहे, दुसऱ्या C वाल्यांनी 1.5 लाखाचं दिलं आहे, कोणी 2 लाखाचं. याला मध्यम मार्ग काढून या सर्व रुग्णालयाशी चर्चा करून त्याचा लॉक करू. कारण आज समाजामध्ये मान्यही केलं पाहिजे, शासन आपल्या पद्धतीनं रुग्णालय स्थापन करतं आहे, वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आणते, परंतु एखादी एक्सपर्ट मिळणं ही एक निरंतर प्रोसिजर असते. आणि आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पंचतारांकित आणि वेल इक्विट आणि वेल डॉक्टर असलेले आणि चांगले सुसज्ज रुग्णालय आहेत ज्यामध्ये सर्व प्रकारच्या व्यवस्था उपलब्ध आहेत. त्याच रुग्णालयांचा सहभाग कसा करून घेता येईल आणि त्यांच्यामध्ये कमी दरामध्ये किंवा मोफत किंवा शासकीय योजनांच्या मार्फत ह्या रुग्णांना कसा फायदा दिला जातील याचंसुद्धा आपण या ठिकाणी करतो. म्हणून धर्मदाय रुग्णालय जी योजना आहे त्याला थोडंसं मॉडिफिकेशन कसं करता येईल आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याला बूस्ट कसं करेल आणि त्या रुग्णालयामध्ये असलेल्या आत्ता संसाधनं कसं वापर करून जो गरीब आणि गरजू रुग्ण आहे त्याला त्या ठिकाणी कसं पोहोचवता येईल याची रचना आपण या पोर्टलच्या माध्यमातून, सर्व ही ऑनलाईन असेल. आता ही माहिती रुग्णांना कशी कळेल
तर आम्ही एक टोल फ्री नंबर तयार करतोय. हां, तुम्ही सांगितलं. त्या टोल फ्री नंबरमधून कसं माहीत पडेल, जसं आपण जय डायलमध्ये कॉल करतो की माझ्याजवळ हृदयाचं स्कीममधलं रुग्णालयाची यादी द्या, तर त्याला ती मेसेज व्हॉट्सअपला किंवा मेसेज येईल, किंवा त्याने त्या टोल फ्रीवर कॉल केला की त्याला एक लिंक येईल. लिंकवर त्याने नियर बाय माझ्या जवळील हृदयाचं हॉस्पिटल कोणतं त्याला लगेच कळेल. त्याचं हॉस्पिटलचं नाव येईल, त्याने क्लिक केला की त्याचं डिटेल येईल, कॉन्टॅक्ट नंबर येईल, काय डॉक्युमेंट लागतं, तो इलिजिबल होतं का, त्याचा दुसरा पाहिजे. रुग्णांना त्याच्या अवतीभोवती राज्य आणि केंद्राच्या योजनांचं रुग्णालय कोणतं आणि तिथे कोणते उपचार होतात आणि तो इलिजिबल होतोय का, इथपर्यंत माहिती देण्याचं काम माननीय देवेंद्रजी पुढच्या काळामध्ये करतायत. खूप चांगलं सांगितलं. आत्ता एक मागच्या आठवड्यामध्ये 7 कोटी रुपयांची मदत रुग्णांना मिळाली आहे. तुमच्या माध्यमातून एक जनतेला तुम्ही आवाहन करू इच्छिता का, की जेव्हा आजार एखादा होतो, पहिलं आजार झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांना माहिती नसतं की ह्याचा नेमका आजार कुठला आहे, काय नाही आहे. तर एक तुमच्या माध्यमातून जनतेला एक असं आव्हान तुम्ही करावं, माझी अशी एक विनंती आहे की आजार कुठलाही असो, लवकरात लवकर डायग्नोस व्हावं. डायग्नोस होऊन जे हॉस्पिटल आहेत क्षमतेनुसार त्याच्यामध्ये उपचारासाठी येऊन जे जनतेसाठी बनवलेले आहे सेवेसाठी, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. एक तुमच्या माध्यमातून तुम्ही जनतेला आवाहन करावं अशी माझी विनंती आहे. तुम्हाला माहिती आहे, देवेंद्रजी हा दूरदृष्टी असलेला नेता ह्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. मला असं वाटतं की मी त्यांच्यासोबत काम करतो याचा अर्थ असा नाही आहे. ज्या पद्धतीने त्या माणसांनी भविष्यातनं कशा लोकांमध्ये झालं पाहिजे, जसं तुम्ही आज विचारताय की जनतेला त्याचा आजार करण्यासाठी आव्हान काय करणार, त्यांनी ऑलरेडी असं सांगितलं आहे की कम्युनिटी हेल्थ कॅम्प या ठिकाणी सुरू केले पाहिजे. हे जे रुग्णालय आपल्या इम्पॅनलवर आहेत त्यांना टार्गेट वर्षभराचे कुठे 50 कुठे 30 असे छोटे छोटे कॅम्प करावे. मग दलित वस्त्या असतील, भटक्यांच्या वस्त्या असतील, जनजाती क्षेत्र असेल, आर्थिक दुर्बल घटकाच्या वस्त्या असतील किंवा झोपडपट्टी असेल, या ठिकाणी 200च्याच रुग्णांपर्यंत त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्या रुग्णाचं ब्लड टेस्ट केलं पाहिजे, आवश्यकतेनुसार त्याला ECG केली पाहिजे, त्याला शासकीय योजनांची माहिती कळवली पाहिजे, त्याला आभा कार्ड दिलं पाहिजे आणि ते हॉस्पिटल कन्सल्ट करून त्या रुग्णालयाचा कोणता आजार आहे आणि तो कोणत्या रुग्णालयात कोणत्या स्कीममध्ये बसतो इथपर्यंत डायव्हर्ट करण्याचं काम आता पुढच्या काळामध्ये आपण कम्युनिटी हेल्थच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रात करणार आहे, ज्याच्यासुद्धा आपण एक या ठिकाणी पोर्टल तयार करतो आहे. दुसरं देवेंद्रजींनी सांगितलं की समाजात अशा प्रकारच्या संस्था व्यक्ती काम करत आहेत की तुम्ही मागच्या कालखंडात पाहिलं असेल, त्यांचं एक विजन असतं की आरोग्य सेवा तुमच्या दारी. हो. आणि आपण लोकसहभागातून आरोग्य शिबिर राबवली. जगप्रसिद्ध असे डॉक्टर ह्या ग्रामीण क्षेत्रात नेले, त्याला लागणाऱ्या औषधी मशिनरी त्या ठिकाणी उपलब्ध केल्या, घराघरात जाऊन स्क्रीनिंग केलं, आपण अवेअरनेस केलं आणि त्या माध्यमातून अशा डॉक्टरांच्या माध्यमातून त्याचा डायग्नोस करून पुढचे उपचार दिले. या धर्तीवर समाजात काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्था, NGO, वेगवेगळे असोसिएशन, व्यक्ती एकत्र करून एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम आता या मुख्यमंत्री सहायता निधीच्याद्वारे केलं जाणार आहे. की जी जिल्हा स्तरावर व्यक्ती कुणी असेल आरोग्य क्षेत्रात काम करते, ते मुख्यमंत्री सहायता निधीवर टायअप केलं जाईल आणि त्यांना समाजात पुन्हा बूस्ट कसं करता येईल, त्यांच्यामार्फत अशा रुग्णापर्यंत कसं पोचता येईल, मग ते कम्युनिटी हेल्थ कॅम्प असेल, त्यांच्या ॲक्टिव्हिटी असेल आणि समाजामध्ये अवेअरनेस करून त्यांच्या अवतीभोवती असलेला जो रुग्णालय आहे आणि जो कोणत्या राज्य आणि केंद्र स्कीममध्ये बसतो आहे याच्या माध्यमातून मोफत किंवा जो रुग्ण याच्यात कॅटेगरीमध्ये बसत नाही त्याला सवलती दरात. परंतु मी एक अनुभव तुम्हाला एक सांगतो. मागच्या कालखंडामध्ये 2014 ते 19 सरकार होतं. 16ला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेब या ठिकाणी झाले आणि आम्ही देवेंद्रजींनी सांगितलं की लोकसहभागातून तुम्ही आरोग्य शिबिरं उभे करा. औषधाचे दाते असतील, चष्म्याचे दाते असतील, काठ्यांचे असतील, कानाच्या मशीनचे असतील, जगप्रसिद्ध डॉक्टर असतील, यांना एकत्र केलं आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही 27 लाख रुग्णांपर्यंत पोहोचलो. हा डाटा आहे माझ्याकडे. रुग्णापर्यंत पोहोचल्यानंतर दूरदृष्टी नेता कसा असला पाहिजे याचं उदाहरण उत्तम ते. त्यांनी विचार केला की 27 लाख रुग्ण म्हणजे सर्व महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये बसले पाहिजे होते. 60% प्रीमियम त्यावेळेला आपण जनतेचा भरत होतो आणि ते 60%मध्ये ते रुग्ण होते. त्यातनं 4.25 लाख लोकांना लहान आणि मोठ्या प्रकारचे ऑपरेशन सांगितले, परंतु त्यांच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले कार्ड नाही आहे किंवा डॉक्युमेंट नाही म्हणून रिजेक्ट झाले आणि 20% त्या 410मध्ये काही 60 ते 70 हजारच रुग्ण बसले. आणि त्यावेळेला मी देवेंद्रजींपुढे हा रेकॉर्ड दिला. त्यांनी सांगितलं की इतकी जर अनास्था असेल आणि आपण जर 60% जनतेचं प्रीमियम भरवत असू तर ह्या योजनेचा विचार केला पाहिजे, त्याचं मॉडिफिकेशन केलं पाहिजे. किंवा एखादी रुग्णालय आहेत
आणि त्या रुग्णालयाचं पॅकेज बी तुम्ही लॉक केलं होतं. 1.5 लाखाच्या आत काही होऊ शकत नाही. आज एखादी कॅन्सर आला किंवा एक गंभीर आजार आला तर त्याला माहिती तुम्हाला लाखोच्या घरात लागतं. आणि असे रुग्णालय पण तयार होत नाही की कमी पैशात त्याचं मटेरियल कॉस्ट, डॉक्टरांची फी, सर्जन फी किंवा ट्रीटमेंट करणार असेल, त्याच्यावर लागणारं साहित्य, हॉस्पिटल चार्जेस, मग ते OT चार्जेस, सर्व प्रकारचे त्या ठिकाणी इन्क्लूड होतात. स्टॅट देवेंद्रजींनी प्रेझेंटेशन घेतलं आणि जी आता राज्य शासनाने तुमची कार्डच सर्वांना सरसकट लावण्याचं काम ह्याच रिपोर्टच्या माध्यमातून केलं आणि तुम्ही आधार कार्ड घेऊन 5 लाखापर्यंतची त्याची मुदत वाढवली. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजनेचं वृद्धीकरण जे होतं ते अशा प्रकारे होतं. आणि मला असं वाटतं की त्यांच्या डोक्यात तेच आहेत की छोट्या ह्या ज्या 5 प्रकारच्या वस्त्या आहेत, खरं लाभार्थी ह्याच्यातच आहे. दलित वस्त्या असतील, भटक्यांची वस्त्या असेल, जनजाती क्षेत्र असेल, आर्थिक दुर्बल घटकाच्या वस्त्या असतील किंवा झोपडपट्टी, या ठिकाणी पोचावं. 200 पेशंटपर्यंत त्यांचं कन्सल्टेशन करावं, त्यांना पूर्ण शासकीय योजनेची माहिती द्यावी, त्यांना आभा कार्ड काढून द्यायचं, त्याचं डायग्नोस करायचं आणि त्याला पुढील कोणत्या रुग्णालयात तो कोणत्या स्कीममध्ये बसतो तिथे नेऊन त्याचे उपचार करावा, असं या विषय. आता याच्यामध्ये गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, जे की अतिशय दुर्गम भाग आहेत, ह्या भागातनं आपल्याकडे पेशंट अप्रोच होतात का? महाराष्ट्राच्या आता तळागाळातल्या लोकांचं अप्रोच सुरू झालं आहे. ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी पहिलाच निर्णय घेतला की जिल्हास्तरीय कक्ष स्थापन करणं, ज्यामध्ये एक शासकीय डॉक्टर असेल, एक समाजसेवा अधीक्षक असेल जो वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय आपलं आरोग्य विभागातनं असेल, क्लर्क असेल आणि एक समाजातला कोणी कोऑर्डिनेशनसाठी एक समन्वयक म्हणून त्या ठिकाणी काम करेल. ज्या पद्धतीने जिल्हा स्तरावर ते नेता आहेत, आत्ता तळागाळातल्या लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजे काय आणि धर्मदाय रुग्णालय म्हणजे काय आणि त्याचे उपचार कसे होणार हे सहज उपलब्ध निर्माण करतो आहे. आणि त्या पद्धतीने आता लोक या ठिकाणी अप्रोच व्हायला लागले. आज तुम्ही गडचिरोलीमध्ये सांगितलं त्या ठिकाणी देवेंद्रजींनी विजन बघा, नागपूरला विभागीय कार्यालय ओपन केलं की तिथेच त्यांनी यावं, त्यांच्या अडचणीचं विभागीय कार्यालय सोडेल. पुढे भविष्यात त्याच्या जिल्ह्यावरच सोडवणार आहे की त्यांना रुग्णालय किंवा ह्या ऑनलाईन प्रणालीने किंवा त्यांच्या उपचाराबद्दल काय अडचण असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात जायचं, तिथं त्या कक्षाला संपर्क करायला, तिथेच अडचणी होईल. म्हणजे मंत्रालयात ते येता कामा नये आणि त्यांना त्यांच्या घरीच त्यांचे उपचार कसे चांगले करतील ते पाहिजे. मागे एक केस आम्ही पाहिली की जो गडचिरोलीचा रुग्ण होता, थेट त्याला गडचिरोली नागपूरला येऊन त्याचं उपचार चालू केलं. धन्यवाद दादा, खूप अशी चांगली माहिती तुमच्या माध्यमातून मिळाली आणि प्रत्येकाने आता ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून बऱ्यापैकी शंकेचं समाधान झालेलंच आहे आणि लवकरात लवकर ह्याचं अपग्रेडेशन होऊन मोठ्या प्रमाणात रुग्णांना मदत मिळावी हीच माझी एक इच्छा आहे. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आणि भरपूर असं म्हणजे डिटेलिंग उपचार कशा पद्धतीने केले जातील, कुठले हॉस्पिटल्स आहेत, किती जणांवरती केले आहेत, जी साताऱ्याची केस जी सांगितली ती माझ्या मते भारतातली ही पहिली केस असेल असं माझं ठाम मत आहे. आणि जर आम्हाला जर वेळ मिळाला तर नक्कीच आम्ही साताऱ्यामध्ये जाऊन डॉक्युमेंटरी तयार करून एक मुख्यमंत्री कसा असायला पाहिजे आणि एक मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा जनसेवक ते स्वतःला सर म्हणतात आणि खात्रीने सांगतो ते जनसेवेपेक्षा खूप मोठं काम त्यांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे. त्याचबरोबर असे काही केसेस काही आमच्याकडे, आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला पण द्यावं. आम्हाला डॉक्युमेंटरीसाठी जे काही कार्य आहे सरांचं ते सर्वदूर गेलं पाहिजे. तुमची जशी इच्छा आहे आमची इच्छा आहे, त्या तुम्ही वेळात वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, की हे मुख्यमंत्री सहायता कक्ष, त्याचबरोबर धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, हे एवढं मोठं कक्ष फक्त तुमच्या आणि आमच्यासाठी काढलेलं आहे. आमच्यासाठी म्हणण्यापेक्षा तुमच्यासाठी काढलेलं आहे. ह्या कक्षाच्या माध्यमातून आजार कुठलाही असो आणि कितीही मोठा असो, तुम्हाला उपचाराची हमी पंचतारांकित हॉटेलमध्ये फक्त हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षच देऊ शकतं. यापूर्वीचेही अनुभव तुमच्याकडे आहेत आणि येणाऱ्या ह्या 4.5 वर्षामध्ये, 4.5 पावणे 5 वर्षामध्ये लाखोच्या संख्येने रुग्णांची सोय उपचाराची, मोफत उपचाराची केली जाणार आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, किती मोठा आजार असो घाबरून न जाता त्याचं डायग्नोस करावं आणि मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संपर्क करावा. धन्यवाद.